मित्रांनो नमस्कार. आपल्या या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू सिरीजमध्ये एक अत्यंत महत्त्वाची वस्तू तुम्हाला आज मी दाखवणार आहे. ती सायकलिस्टसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, गरजेची आहे. आपण सायकल राईड करतो, मात्र दिवसा सायकल राईड करतो असं काय होत नाही. कधी कधी आपल्याला पहाटे 5ला 5:30ला 6ला आपल्याला सायकलिंगसाठी बाहेर पडावं लागतं आणि त्यावेळी अंधार असतो आणि अंधारामध्ये आपल्याला पुढे आपण लॅम्प लावू शकतो, मात्र पाठीमागं आपण पुढे चाललो आहे हे पाठीमागच्या वाहन चालकाला कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं पाठीमागं एक लाईट आवश्यक आहे, त्याला आपण टेल लॅम्प असं म्हणतो. ही लाल रंगाची ब्लिंकर टाईप किंवा रेग्युलर लागणारी लाईट आवश्यक आहे. बाजारामध्ये किंवा ऑनलाईन स्टोअरला भरपूर प्रकारचे ब्लिंकर्स किंवा लाईट मिळतात, मात्र आपल्याला साधी सोपी सरळ आणि कमी प्राईसची आणि जास्त टिकणारी अशी ब्लिंकर लाईट पाहिजे, टेल लॅम्प पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपल्याला ते त्याचं सेल वगैरे किंवा बॅटरी वगैरे बदलण्याची झंझट नको आहे. त्यामुळे आपण एक अशी लाईट शोधले आणि तुम्हाला आज त्याचा रिव्ह्यू करणार आहे. त्याचं नाव आहे सोलर टेल लॅम्प. चला तर मित्रांनो, आजच्या या सायकलला लागणाऱ्या नवीन साहित्याचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करूया. ही आहे सोलर एनर्जी रिचार्जेबल बायसायकल टेल लाईट. याच्यामध्ये हे आपल्याला सायकलच्या पाठीमागं लावण्यासाठी एक स्टँड पण मिळते. आपण हे खोलूया आणि कशा प्रकारचं आहे हे आपण बाहेर काढूया. हे अशा प्रकारचं टेल लॅम्प आहे, सोलर आहे. या ठिकाणी लाईट सूर्यप्रकाश पडतो आणि हे चार्ज होतं. दिवसा आपण जेव्हा राईड करतो तेव्हा ऑटोमॅटिक हे चार्ज होतं आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा हे असं ब्लिंक होतं. त्याच्या पाठीमागे ते छोटंसं बटन आहे. हे बटन आपण सुरू केलं की हे असं ब्लिंक होतं. आता दिवसा तुम्हाला थोडंसं कमी दिसणार, रात्री तुम्हाला मी दाखवतो हे कसं दिसतंय. हे रात्रीसुद्धा असं ब्लिंक होते आणि चांगल्या प्रकारे पाठीमागच्या जे रायडर असतात किंवा जे वाहन चालक असतात त्यांना साधारण 1 किलोमीटरवरून तरी हे सहज दिसतं आहे. आणि बंद करायचं असेल तर इथंच आपल्याला पुन्हा बटन आहे आणि जर याचा मोड बदलायचा असेल तरी पण आपल्याला इथं असं दाबलं की ह्याचा मोड बदलतो. त्यानंतर आणखी एकदा प्रेस केलं की एकदम हे लागून राहतं. असं जर लागून राहिलं तर ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 2 तास चालतं आणि हे असं जर ब्लिंक केलं तर हे 8 तास चालतं. म्हणजे आपल्याला पूर्ण रात्रभर आपल्याला हे पाठीमागं लावलं तरी काही अडचण नाही. त्याला कुठलाही चार्ज करण्याची गरज नाही आहे. मॅन्युअली ते ऑटोमॅटिक चार्ज होते. आणि हे जोडण्यासाठी आपल्याला इथे एक असं स्टँड मिळते आणि आपण प्रत्यक्ष जोडूया. इथं असं पाठीमागं असं लावायचं आणि हे असं याच्यामध्ये फिट करायचं. आणि हे जे टेल लॅम्प आहे ही या ठिकाणी अशी इथं लावायची. प्रत्यक्षात इथं फिट करूया. अशा प्रकारचं हे मेकॅनिझम इथं असं लावायचं. याला आतून एक कवरिंग आहे आणि हे साधं सोपं आहे. हा नट आहे तो या ठिकाणी असा लावायचा आणि हा छोटा स्क्रू आहे. हा स्क्रू इथं फिट करायचा आणि आपण हे थोडंसं असं आवळायचं. हे दिवसा अशी ब्लिंक होते. याच्यामध्ये तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे मोड आहेत. हे थोडंसं वेगळा मोड आहे, हे सलग लागून राहते. आणि रात्री ही अशी ब्लिंक होते. रात्रीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पाठीमागून रायडरला किंवा वाहन चालकाला दिसते. त्यामुळं काही अडचण नाही. आपण सकाळी जेव्हा राईड करतो त्यावेळी 2-3 तास जरी भरपूर झालं, आपण रात्रीचं राईड कधी करायला BRMला वगैरे गेलो तरीसुद्धा रात्रभर चालण्यासारखं आहे. मित्रांनो, आजचं हे अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू कसा वाटला, ही सोलर लाईट कशी वाटली कमेंटमध्ये लिहा. भेटूया पुन्हा पुढच्या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू सिरीजमध्ये, पुढच्या इव्हेंटमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.